त्यासाठी महाराजांनी काही व्यूहरचना केली होती. त्यांचे वकील होते, त्यांचे गुप्तहेर होते, हे काही कार्यरत होते, काही त्यांनी यंत्रणा राबवली होती. या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या शेर शिवराज या चित्रपटातून आम्ही केलेला आहे. आज या भेटीसाठी माझ्याबरोबर अजयजी पुरकर उपस्थित आहेत. पावनखिंडमधले बाजीप्रभू म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतोच. या चित्रपटात पुन्हा एकदा ते तानाजी मालुसरे, सुभेदार तानाजीराव मालुसरे या भूमिकेतनं आपल्या भेटीला येत आहेत. आणि विक्रम गायकवाड या पावनखिंडमध्ये सुद्धा आणि या चित्रपटात सुद्धा त्यांनी नेताजीराव पालकरांची, सरनोबत नेताजीराव पालकरांची भूमिका केली आहे. आणि उत्तुंग असं यश आमच्या पदरात टाकलेलं आहे. यासाठी मी खरं तर आता पोस्ट रिलीज आम्ही भेटायला आलोय ते आभार मानण्यासाठीच आलो की बाकी माहिती तुम्ही पोहोचवता आहात वेळोवेळी आणि त्यामुळं हे यश मिळतं आहे. या चित्रपटांचा जो जे बनवण्याच्या मागचा संकल्पना आहे ती सगळी घराघरात पोहोचते आहे आणि आता या चित्रपट मालिकेला लोक शिवराज अष्टक म्हणून ओळखू लागलेले आहेत. तर त्यातला हा चौथा चित्रपट, चौथं पुष्प असं आम्ही त्याला म्हणतोय. शेर शिवराज सॉरी अफजल खान. अफजल खान वजाची ही गोष्ट ही अनेक सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करून मानसशास्त्रीय युद्ध या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सगळ्यांना इतिहास संपूर्ण माहिती आहे, विदित आहे, परंतु हा अँगलनी थोडासा त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केला की 65,000चं सैन्य घेऊन निघालेला अफजल खान शेवटी महाराजांना एकटा भेटला. तर आणि महाराजांच्याच आशीर्वादाने ती भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर मध्ये जेव्हा पावनखिंड करायचं ठरलं तेव्हा खरं तर हे दिग्पालच्या मनात खूप आधीपासून होतं. त्यामुळे ठरल्याप्रमाणे तिसऱ्या चित्रपटात म्हणजेच पावनखिंडमध्ये मी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आणि त्यानंतर चौथ्या चित्रपटामध्ये दिग्पाल म्हणला की तुझी भूमिका तानाजीरावांची खूप गाजलेली आहेच आहे, मला तुझी भूमिका बदलायची नाही, कारण की तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की एक सशक्त नट्यांची फळी दिग्पाल बरोबर पहिल्या चित्रपटापासून खांद्याला खांदा लावून उभी आहे. आणि हे जे श्री शिवराज अष्टक हे हा जो संकल्प आहे हे कुठल्याही व्यावसायिक गोष्टींच्या पलीकडे जाणारं अष्टक आहे. म्हणजे हे चित्रपट करताना आम्ही बाकीचे जसे प्रोजेक्ट्स करतो तसे आम्ही हे करत नाही. किंबहुना चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुद्धा आम्ही तुमच्या भेटीला आलोय यातच आमचा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे की आम्हाला तुमचे आभार मानायचे आहेत. तुम्ही आमचे डावे उजवे हात आहात की जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचता आणि लोकांपर्यंत आमच्या चित्रकृती पोचवता. आणि त्यामुळे ही अशी फळी नटांची उभी असल्यामुळे जे पात्र आपल्या वाट्याला येतं ते पूर्णपणे 100% देऊन तो नट किंवा नटी सादर करते. की हे व्रत थोडंसं घेतल्यासारखं आहे. पुढच्या पिढ्यांना इतिहास समजावा आणि तो मनोरंजनात्मक आणि इतिहासाला धरून कसा आहे ते थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न आपल्याकडे झालेला असला पाहिजे. कारण आमची पिढी सगळी भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांवरती म्हणजे जे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते त्याच्यावरती पोचली गेली. परंतु आज खूप आनंद होतो जेव्हा छोटी छोटी मुलं त्यांच्या काल आम्ही रेडिओ स्टेशनलाही होतो इकडे तेव्हा एक छोटा मुलगा आला होता पहिलीतला. एक अनुभव तुमच्याशी शेअर करावा असं वाटतं म्हणून सांगतो. त्याच्या 200 पानी अशा 2 वह्या होत्या ज्याच्यात त्यांनी निळ्या पेनाने चित्र काढली होती. त्यात महाराज होते, त्यात अफजल खान होता, त्यात अफजल खान महाराजांची भेट होती. अशी अनेक चित्र त्यांनी पावनखिंड, प्रतापगड याची चित्र काढली होती. त्याच्या वकुबाने त्याला जसं काढलं तसं जमलं तसं त्यांनी काढलं होतं. परंतु हा अनुभव आमच्या सगळ्यांसाठीच खूप सुखावणारा असतो प्रत्येक वेळेस. कारण की जिथे ज्या गोष्टीसाठी हा सगळा यज्ञ मांडला पहिल्या चित्रपटापासून तो आता निम्म्यावरती आम्ही आलेलो आहोत. 8 चित्रपट आहेत, 4 पूर्ण झालेले आहेत. त्या चौथ्या चित्रपटात आम्हाला हे असं दिसतंय की पुढच्या पिढीपर्यंत, छोट्या आमच्या मित्रांपर्यंत हे सगळं कार्य पोचतं आहे आणि अत्यंत मनापासून त्यांना ते आवडतंय. कारण की अत्यंत रंजक पद्धतीने आपल्या मातीतले सगळे वीर त्यांना बघायला मिळतात आणि त्या बरोबर त्यांच्या मनाची तयारी होते, त्यांच्यावरती संस्कार होतात आणि त्यांच्या जडणघडणीत त्याचा मोलाचा वाटा ठरेल असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. तर असं हे शिवराज अष्टक ह्यात जी भूमिका पदरी पडेल त्याचं सोनं करायचं असं प्रत्येकच ऍक्टरचा ऍक्ट्रेसचा एक संकल्प असतो. त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद, उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि
आता दुसऱ्या आठवड्यामध्ये हा यशस्वीरित्या पदार्पण करतो. मी अजयदादाकडे आणि विक्रमकडे क्रमशः देतो म्हणजे त्यांच्या भूमिकेबद्दल बोलतो. तुम्ही कुठलाही कॉन्टेंट बघा जो OTTवर आहे किंवा इतर ह्याच्यात आहे, तुम्ही आज फक्त साऊथ इंडियन चित्रपट डब होतात बघा, उलटं नाही होत. त्यामुळे काय आहे की आज सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्याकडे निर्माण झाली आहे ती आहे सबटायटलिंग. तुम्ही आज OTTचा कुठलाही चॅनल घेतलात, कुठला तर मल्याळम भाषेतले चित्रपट आम्हालासुद्धा खूप बघायला आवडतात. आम्ही ते बघतो, ते भाषा न बदलता बघतो, कारण तिथे खाली सबटायटल्स असतात. आणि तसा एक प्रसंग याच्या पोस्ट क्रेडिटमध्ये येतो आणि त्यातनं पुढच्या चित्रपटाची नांदी होते. चित्रपटाचं नाव देखील दिसतं. तुम्ही सगळे घरचे मी काही लपवणार नाही. त्यामुळे शेर शिवराज स्वारी आग्रा असं त्याचं नाव आहे. आग्रा भेटीवरती तो असणार आहे. अफजल खानाच्या भूमिकेसाठी तर मुकेश रोशींना निवडलं आहे, तर त्यांना कन्व्हिन्स करणं कसं गेलं, कारण ते हिंदीतले एक ज्येष्ठ आणि कणखर अभिनेते आहेत. खरं तर खूपच असा प्रश्न आमच्याही मनात होता जेव्हा आम्ही त्यांना अप्रोच झालो, पण त्यांना कन्व्हिन्स असं करावंच नाही लागलं. कारण पहिल्या भेटीमध्ये जसं आपण स्टोरी नरेशन करतो तसं स्टोरी नरेशन झाल्यानंतर अत्यंत मोकळेपणाने त्यांनी ती ऑफर मान्य केली. कारण हे त्यांना आधी पण कोणीतरी अप्रोच झालं होतं अनेक वर्षांपूर्वी, परंतु तो चित्रपट काही पुढे घडला नव्हता. इंग्लिश चित्रपट, तर त्यामुळे त्यांना असं पहिल्यापासून होतं मनामध्ये की हे मला करायचंय पात्र कधीतरी. आणि यावेळेस आम्ही अप्रोच झालो आणि त्यांना माझी नेहमीची सवय आहे की मी नुसतं जाऊन गोष्ट सांगत नाही, मी जी स्क्रिप्ट आहे ती वाचून दाखवतो पूर्ण. तर ती स्क्रिप्ट त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना निश्चितच लक्षात आलं की याच्यात फक्त विलन असं त्याचं चित्र नाहीये. एक मुत्सद्दी आहे, तो राजकारणी आहे, डिप्लोमॅट आहे, तो स्वतः एक सेना धुरंधर आहे, त्यांनी अनेक युद्धांचा अनुभव घेतलाय. त्यामुळे तो सुद्धा म्हणजे जसं छत्रपती त्या श्री शिवराज अष्टक या आमच्या 8 चित्रपटांच्या मालिकेचा हा 4था भाग आता प्रदर्शित झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. औरंगाबाद या शहराचं आमच्यावर विशेष प्रेम आहे. फर्जंद या पहिल्या चित्रपटापासून खूप छान इथल्या सर्व पत्रकार मित्रांनी आणि सर्व प्रेक्षकांनी आम्हाला सपोर्ट केला आहे, पाठिंबा दिला आहे. आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणू की मराठवाड्याचं सेंटर आहे हे एका प्रकारचं, आणि इथनं सगळीकडे खूप छान पद्धतीने संदेश जातो. तर शेर शिवराज हे 4थं पुष्प जे आम्ही शिवचरणी अर्पण केलेलं आहे, तर याला सुद्धा प्रेक्षकांनी तसाच उदंड प्रतिसाद द्यावा जसा आधीच्या 3 पुष्पांना दिला, आणि भरभरून थिएटरमध्ये जाऊन शिवछत्रपतींचा हा पराक्रम साजरा करावा अशी मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो. प्रत्येक चित्रपटामध्ये वेगवेगळे दाखवण्यात आले, या चित्रपटामध्ये काय सांगतो? मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पराक्रम आहे हा अनेक देशांमध्ये आर्मीमध्ये शिकवला जातो. मानसशास्त्रीय युद्ध या स्वरूपाचा अँगलनी हे संपूर्ण युद्ध चितारण्यात आलेलं आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सहकारी, त्यांचे गुप्तहेर, त्यांचे वकील या सगळ्यांनी जे एकत्रित प्रयत्न केले होते या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी, म्हणजे 65,000 सेना घेऊन एवढा मोठा बलाढ्य सेनापती स्वराज्यावर चालून आला अफजल खानासारखा, तर त्याला नामोहरम करण्यासाठी छत्रपतींनी खूप विशेष प्रकारे प्रयत्न केले. त्या सगळ्या गोष्टी या मानसशास्त्रीय पद्धतीने युद्ध करण्यामध्ये मोडतात. आपल्या शत्रूला मानसशास्त्रीयदृष्ट्या खच्चीकरण त्याचं करून मग त्याच्यावर हल्ला चढवून विजय मिळवणं, या प्रकारचं हे युद्ध आपल्याला म्हणता येईल. आणि त्यासाठी केलेल्या सगळ्या गुप्तहेरांच्या करामती, सगळ्या मावळ्यांचं शौर्य आणि स्वतः छत्रपती महाराजांचा पराक्रम हे सगळं आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळणार. तो सबटायटल वाचून तुम्हाला जर कळला नाही चित्रपट, तर चित्रपटकर्त्यांनी बरोबर चित्रपट बनवलेला नाही आहे. कारण की त्याच्याही पलीकडची भाषा, म्हणजे सबटायटलच्या पलीकडची भाषा असते अभिनयाची भाषा. खाली जे काही लिहिलेलं आहे त्या बरहुकूमवरती चाललं आहे का नाही, एवढ्यावरती मला असं वाटतं चित्रपट कळणं अपेक्षित आहे. पावनखिंडाच्या एवढ्या मोठ्या यशानंतर सगळे मोठे मोठे चित्रपट, हिंदी चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट महाराष्ट्रात एक मोठ्या सोबत चाललाय, सर काय सांगाल? नाही, फार अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे की मराठी चित्रपटाचा दर्जा उंचावतो आहे. आणि तो इथून पुढचा आलेख, मी मगाशी म्हटलं तसंच की तो ऐतिहासिक सोडून द्या, बिगर ऐतिहासिक चित्रपट जरी असतील ते एखादी प्रेम कहाणी असेल, तीसुद्धा त्याचा आलेख हा
चढताच राहो, त्याचं बनवणंच इतक्या मनापासून होऊ देत, त्याची गाणी बेसिकली त्या गोष्टीवरती काम करणं फार महत्त्वाचं असतं की हे मी बोलतोय, हे मी लिहितोय, हे बरोबर आहे का, हे लोकांना पटणार आहे का, असे हजार विचार दिग्पालच्या मनात असतात. तेव्हा ते एक वाक्य येतं कागदावरती. कागदावरती पेन ठेवलं आणि वाक्य आलं म्हणजे तो डायलॉग होत नाही. त्याच्यावरती विचार केला पाहिजे की आपण काय लिहितो आहोत, ह्यांनी लोकांना काय संदेश जाणार आहे, ह्यांनी लोकांचं रंजनसुद्धा व्हायला पाहिजे, ह्यांनी लोकांना अंजनही घातलं गेलं पाहिजे डोळ्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जितका चित्रपट माध्यमाचं मी तुम्हाला सगळ्यात सोपी डेफिनेशन सांगतो, मी ऐकलेली. चित्रपट बनवणं सगळ्यात सोपं आहे आणि चित्रपट बनवणं महाकठीण आहे. ही व्याख्या आहे चित्रपटाची. म्हणलं तर काय तुम्हाला काहीच नाही करायला लागत, पण जर तुम्ही त्यात घुसायचं म्हणलात तर तुम्हाला खूप काम करण्यासारखं आहे, खूप विचार करण्यासारखं आहे. त्यामुळे सर्वच मराठी चित्रपटकर्त्यांनी ह्याचा विचार करावा की आपण काय पद्धतीने चित्रपट करणार आहोत, का करतो आहे, आपण ह्यातनं लोकांना काय देणार आहोत. म्हणजे हा व्यवसायाचा भाग आहे ना, हा दुय्यम होऊन जातो. व्यवसाय येतोच हो, चांगला चित्रपट केला की व्यवसाय हा होतोच ना. आता पावनखिंड काही वेगळा ट्रीट नाही ना केला, त्याच पद्धतीचा विचार, त्याच पद्धतीचे डायलॉग्स, तेच नट आहेत, पण मग तो एवढा का लोकांनी आपलासा केला. तो विषयही आपल्या सगळ्यांच्या मनाच्या इतका जवळचा होता. पण व्यवसाय हा दुय्यम भाग आहे. ते काही चित्रपट करतात, वरखाली होत असतं, पण तो व्यवसायाचा भाग झाला. मुख्यतः मला चित्रपट बनवताना हा चित्रपट मला उत्तमच बनवायचा आहे हे जेव्हा चित्रपट निर्माता चित्रपट करणारा माणूस ठरवतो, तेव्हा त्याला यशाची शिखरं दिसतात, नक्की दिसतात.